सर. धडगाव नगरपंचायतने कोणतीही मोजणी न करता सरसकट कर आकारणी केलेली आहे. त्याबाबत आम्ही माननीय जिल्हाधिकारी मॅडमांना निवेदन दिलेलं आहे. याबाबत आम्ही कोर्टातही जात आहे आणि संबंधित बाबीबद्दल मी CO यांना विचारणा केली की आपण कशी करवाढ केली आहे आणि त्यांच्याकडून काही माहिती मी पत्राद्वारे मागितलीही की मला हे कागद देण्यात यावे. पण त्यांची भूमिका लपवालपवीची भूमिका होती आणि मुख्य अधिकारी आमच्याकडे असे आहेत की त्यांना यायला आता 1.5-2 वर्ष होऊन गेले, पण ते ऑफिसमध्ये आठवड्यातून फक्त 2 वेळेस येत असतात. आल्यानंतरही त्यांचा येण्याचा टाईम हा 1-1:30 वाजेचा आहे, जाण्याचा टाईम त्यांचा 4 वाजेपर्यंतचा आहे. त्यांनी फक्त काही ठेकेदारांना आणायचं, त्यांच्या गाडीत बसून यायचं आणि त्यांची काही पैशांची वसुली तेवढी करायची आणि निघून जायचं. धडगावच्या नागरिकांसाठी त्यांना कोणत्याही प्रकारचं काही त्यांना पडलेलं नाही आहे. त्याकरता गोरगरिबांवर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही कलेक्टर मॅडमांकडे पत्र दिलं आहे. मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार चालू आहेत आणि त्याबाबत आम्ही कलेक्टर न्यायालयात जात आहे. पाणीपट्टी नाही आहे मॅम, पाणीपट्टी अजून ॲड व्हायची बाकी आहे. तर मी सध्या आणि शिक्षण तुमच्याकडे कोणतीही शाळा नाही आहे तर शैक्षणिक 4,000 पुन्हा 7,000 प्रायमरीच्या शाळेच्या जिल्हा परिषद पद्धत असते की त्याचा सर्वे झाला पाहिजे. सर्वे न करताच त्यांनी करवाढ केलेली आहे आणि करवाढ बी करायला पाहिजे असतात. त्याच्याबद्दल आपण 5-10% करा, सुविधा काहीच नाही, 4 पट ते 5 पट केलं.